श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला अनुभूती देतील, प्रचिती देतील याची कधीच आपल्याला कल्पना येत नाही. किंबहुना त्याचा थोडाफार तरी ते आपल्याला एक अनुभव देण्याचा काहीतरी आपल्याला लिंक देतात. परंतु त्या लिंकचा अर्थ आपल्याला जर नाही कळला तर नंतर तो मात्र त्यांच्या प्रचितीनंतर आपल्याला कळतो की नेमकं श्री स्वामींना आपल्याला काय सांगायचं होतं किंवा त्यांना काय ध्वनित करायचं होतं हे आपल्याला नंतर कळतं. असेच एक भक्त आहेत पुरुषोत्तम मोघे म्हणून. ते म्हणतात की कमलाकर तपस्वी यांच्यासोबत त्यांची जेव्हा ओळख झाली आणि जेव्हा त्यांच्या सहवासात ते आले तेव्हापासून त्यांचं घर पूर्णपणे स्वामीमय झाले. त्यांचं म्हणणं श्री तपस्वी काकांकडे जेव्हा ते रोज दर्शनात जात त्यावेळेला एकदा एक दिवस त्यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो करून घ्यावा अशी त्यांनी मनातली इच्छा तपस्वी काकांच्या जवळ बोलून दाखवली. त्याप्रमाणे काकांनी त्यांना चित्रकार श्री शेखर साने यांच्या घरी घेऊन ते गेले. स्वामींची चित्र करायचे म्हणून श्री शेखर साने एक एक स्वामींची वेगवेगळी रूपं दाखवत होते. स्वामींच्या एका रूपाची माहिती ऐकली आणि तपस्वी काका त्यावर पटकन हात ठेवून म्हणाले, ह्याच रूपात समर्थांना बाळासाहेबांच्या घरी जायचं आहे, म्हणजेच पुरुषोत्तम मोघे यांच्या घरी जायचं आहे आणि ते रूप म्हणजे साक्षात स्वामी समर्थांचे दत्तरूप दर्शन. हे ऐकून शेखर साने अतिशय आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी 3 वर्षे या चित्राचे स्केच करून ठेवले होते परंतु ते पूर्ण होत नव्हते. त्याच वेळेला श्री तपस्वी काकांनी हेच रूप हवंय म्हणून सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू जमा झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हे चित्र किंवा हे स्केच आपल्या हातून इतके दिवस प्रयत्न करून सुद्धा पूर्ण का होत नाहीये हे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं. बघितलं भक्त हो, स्वामी अशी प्रचिती देतात परंतु ती लक्षात आली पाहिजे आणि ती शेखर सानेंच्या लक्षात आली. तसेच दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तपस्वी काकांच्या गाण्याचा सुद्धा कार्यक्रम ते करत असत आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा कार्यक्रम ठरवला त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा होता. त्याच दिवशी स्वामींचा फोटोही घरी येणार होता, परंतु स्वामींचे दत्तरूप असल्याने गुरुवारी फोटो घरी आणून काकांचा कार्यक्रम करू असे ठरवले होते. त्याप्रमाणे शेखर साने यांना फोन करून सांगितले ते ठीकही आहे असं म्हणाले. परंतु त्या दिवशी पुन्हा नेमकं दिवसभर लाईट नसल्यामुळे चित्र पूर्ण होऊ शकलेच नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांना खूप वाईट वाटले की गुरुवारी स्वामी घरी आले नाहीत. त्यावर तपस्वी काका एवढंच म्हणाले की बाळासाहेब, चित्र पूर्ण न होण्याचे कारण तुझ्या लक्षात आले का? स्वामींचे म्हणणे असे आहे, दत्तरूप स्वामी म्हणजेच माझ्या खांद्याची झोळी म्हणजे मी फकीर झालोय. फकीराची यायची वेळ आणि दत्तरूपी भिक्षा मागण्याची वेळ माध्यान्हीचीच असते ना, म्हणजेच दुपारी 12 ते 1:30 ह्यावेळी त्यांच्या घरी मी जाणार आणि म्हणून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 12:30 ते 1:30च्या सुमारास स्वामींचे दत्तरूप चित्र घरी आणायचे ठरले. प्रत्यक्ष काही कारणाने चित्र घरी येण्यास वेळ लागला, परंतु त्यांच्या घरात असलेल्या स्वामींचा फोटो रोज पूजेच्या वेळेस त्या फोटोजवळ तुळशीचे पाने स्वामी चरणाजवळ ठेवण्याची त्यांना सवय होती. त्यातलं एक पान दुपारी 12:30 वाजता खाली पडले ते श्री मोघे यांच्या पत्नीने आणि तिच्या 2 मैत्रिणींनी सुद्धा पाहिले आणि त्यावेळी त्यांच्या कुणाच्याही लक्षात त्याचा अर्थ नाही आला. परंतु दुसऱ्या दिवशी तपस्वी काकांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले की दत्तरूप स्वामी चित्ररूपाने दुपारी 2:30 वाजता घरी आले, परंतु स्वामींनी दाखवून दिले की दत्तप्रभूंची दुपारी माध्यान्हाची भिक्षेची वेळ आहे आणि त्याच वेळी बरोबर 12:30 वाजता दिलेल्या वेळी ते घरी आले. त्याच वेळेला तुझ्या घरात तुळशीचं पान पडली ना स्वामी चरणाजवळ असं मोघेंना तपस्वी काका म्हणाले.
त्यावरून एक गोष्ट लक्षात नक्कीच येते की खरोखरच स्वामींची लीलया अगाध आहे, अगाध. अनेक अनुभव स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. फक्त श्रद्धेने त्यांचं नामस्मरण करणे अशीच स्वामींची इच्छा असते. नामस्मरण आपण जेव्हा करतो तेव्हा ते मात्र मनापासून करायला हवं. स्वामींचे असे अनेक अनुभव त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम आज मी स्वामी कृपेमुळेच करते आहे. असे अनेक अनुभव स्वामींच्या भक्तांचे मला सांगण्याचा योग येतो आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा योग येतो आहे. मी म्हणेन स्वामींची अशीच सेवा या जन्मात आणि पुढल्याही जन्मात मला करायला मिळो आणि सर्व भक्तांना त्यांचे असेच चांगले अनुभव येवो ही सदिच्छा व्यक्त करते. स्वामीचरणी ही प्रार्थना करते आणि स्वामीचरणास वंदन करून हा व्हिडिओ मी आता इथे पूर्णविराम देते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही नक्की लिहा. तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिकही करा. श्री स्वामी समर्थ.